नमस्कार शेतकरी मित्रांनो, या अगोदर आपण एक व्हिडिओ बनवला होता मित्रांनो। त्या व्हिडिओमध्ये आपण 50,000 रुपये अनुदान ज्या शेतकऱ्यांनी 2017-18, 2018-19 आणि 2019-20 असं 3 वर्षे जे शेतकऱ्यांनी पीक कर्ज घेतलेलं आहे, त्यांनी रेग्युलर परतफेड केलेली आहे, अशा शेतकऱ्यांना महात्मा ज्योतिबा फुले सन्मान योजनेअंतर्गत त्या शेतकऱ्यांना 50,000 रुपये देण्यात येणार होतं। आणि मित्रांनो, तेच अनुदान आता शेतकऱ्यांना मिळणार आहे। तर मित्रांनो, त्यामध्ये महत्त्वाची गोष्ट आहे की ते कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे, कुठल्या मिळणार आहे, आणि त्याबद्दलची माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनल सबस्क्राईब करून घ्या, कारण आपण शासनाच्या विविध योजना, शासनाचे नवनवीन GR, शासनाचे काही जे काय अनुदान असतात, अशी माहिती आपण चॅनलच्या माध्यमातून आणत असतो। त्यामुळे आपण जर नवीन असाल तर कृपया आपले चॅनल सबस्क्राईब करून घ्या। तर मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांनी हे रेग्युलर कर्ज भरलं होतं, अशा शेतकऱ्यांना हे 50,000 रुपये अनुदान हे त्यांच्या खात्यावर येणार आहे। आता मित्रांनो, ज्यांनी 2017-18, 18-19 आणि 19-20 असं 3 वर्षे कर्ज घेतलं, मात्र 2 वर्षे रेग्युलर भरलं, अशा शेतकऱ्यांना हे 2022 रोजीच एक शासन निर्णय निघाला होता आणि त्या शासन निर्णयानुसार ज्या शेतकऱ्यांनी याची रेग्युलर परतफेड केलेली आहे, अशा शेतकऱ्यांना हे अनुदान 50,000 रुपये मिळणार होतं। आता त्यामध्ये काही शेतकऱ्यांना मिळालं, मग काही शेतकरी वंचित राहिले। मग वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना कधी मिळणार, असे बऱ्याच शेतकऱ्यांच्या कमेंट येत होत्या की मी रेग्युलर भरलंय पण मला मिळालं नाही, किंवा मी रेग्युलर पहिल्यापासून जेव्हापासून कर्ज घेतो रेग्युलर भरतो, मला आणखी अनुदान मिळालेलं नाही। मात्र आता ते अनुदान मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे। पण त्यामध्ये एक अडचण आहे मित्रांनो, ते फक्त सध्या कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठीच मिळणार आहे। आता त्यांनाच का मिळणार आहे, काय, आपण ते पुढे बघूयात। पण मित्रांनो, त्यामध्ये हे अनुदान किती आहे, काय आहे, तर त्याबद्दल आपण सविस्तर माहिती बघूया। तर मित्रांनो, हे 46 कोटी रुपये आहे जे अनुदान शेतकऱ्यांना मिळणार आहे। आता कोल्हापूर जिल्ह्यामधील कोणकोणत्या तालुक्यांना किती अनुदान मिळणार आहे आणि त्याचा पाठपुरावा कसा झालेला आहे, कसं मिळणार आहे, ते सुद्धा आपण बघणार आहोत। त्यामुळे आपण चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या, लाईक करा आणि इतरही शेतकरी बांधवांना हा व्हिडिओ पाठवायला विसरू नका। आता मित्रांनो, यामध्ये पात्र शेतकरी कोणकोणते आहेत, तर कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा 364 1,33,00,000 रुपये, त्यानंतर भुदरगडमध्ये आहेत 564 1,92,00,000 रुपये त्यांना मिळणार आहेत। चंदगडमध्ये 399 आहेत, त्यामध्ये 3,99,00,000 रुपये त्यांना मिळणार आहेत। गडहिंग्लजमध्ये 508 शेतकरी आहेत, 2,03,00,000 रुपये या शेतकऱ्यांना मिळणार आहेत। त्यानंतर गगनबावडामध्ये 287 शेतकरी आहेत, त्यांना 1,21,00,000 रुपये मिळणार आहेत। हातकणंगलेमध्ये 1,313 शेतकरी आहेत, त्यामध्ये 5,25,00,000 रुपये त्यांना मिळणार आहेत। आणि करवीर पूर्वमध्ये 1,109 शेतकरी आहेत, त्यांना 3,92,00,000 रुपये हे अनुदान मिळणार आहे। करवीर पश्चिममध्ये 2,292 शेतकरी आहेत, त्यांना 7,98,00,000 रुपये अनुदान हे मिळणार आहे। त्यानंतर कागलमध्ये आहेत 1,086 शेतकरी, त्यांना 4,19,00,000 रुपये हे अनुदान मिळणार आहे। जे पात्र शेतकरी आहेत असे त्यांना 50,000 रुपये अनुदान मिळणार आहे। त्यानंतर पन्हाळामध्ये आहेत 1,393 शेतकरी, ज्यांना 5,16,00,000 रुपये मिळणार आहेत। राधानगरीमध्ये 910 शेतकरी आहेत, त्यांना 2,83,00,000 रुपये मिळणार आहेत। त्यानंतर शाहूवाडीमध्ये 320 शेतकरी आहेत, ज्यांना 1,29,00,000 रुपये, आणि शिरोळमध्ये 1,743, त्यांना 7,57,00,000 रुपये अनुदान मिळणार आहे। आता मित्रांनो, हे शेतकरी वंचित राहिलेले होते, त्यांना हे कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार आहे। आता इतरही जिल्ह्यातील जे शेतकरी आहेत, आता त्यांना का मिळालं नाही, तर मित्रांनो, याच्या मागं त्या जिल्ह्यातील जे नेते आहेत, त्या नेत्यांनी या गोष्टीचा पाठपुरावा केलेला आहे। आता त्यामध्ये मित्रांनो, जे तिथले मंत्री आहेत हसन मुश्रीफ यांनी त्या गोष्टीचा पाठपुरावा केला। आता ते महाराष्ट्राचे मंत्री आहेत, पण त्यांनी त्या जिल्ह्यातील असल्यामुळे त्यांनी पाठपुरावा केला आणि त्या शेतकऱ्यांना हे अनुदान मिळत आहे। आता इतरही जिल्ह्यातील
त्या ज्या जिल्ह्यातील जे नेते आहेत त्यांनी त्याचा पाठपुरावा केला पाहिजे. मग त्याही शेतकऱ्यांना जे वंचित राहिले आहेत या अनुदानापासून त्यांना हे अनुदान मिळेल. त्यानंतर तिथले आमदार आहेत प्रकाश आंबेडकर यांनी सुद्धा त्याचा पाठपुरावा केला म्हणून त्या शेतकऱ्याला मिळालेला आहे. आता ज्या जिल्ह्यातील शेतकरी वंचित आहेत त्या जिल्ह्यातील नेत्यांनी, मंत्र्यांनी, आमदारांनी या गोष्टीचा पाठपुरावा करायला पाहिजे. त्यावेळेस हे अनुदान मिळणार आहे. आणि महत्त्वाचं मित्रांनो, पश्चिम महाराष्ट्रातील नेते हे अशा गोष्टींचा पाठपुरावा करतात, शेतकऱ्यांचा कसा फायदा होईल याचाही विचार करतात. असा सर्वांनीच करायला पाहिजे, कारण यांना निवडूनच जनतेने याच्यासाठी दिलेलं आहे की सर्वसामान्य शेतकरी असो, मजूर असो, सर्वांची कामं यांनी केली पाहिजे. मात्र असं काही होताना दिसत नाही, कारण हे अनुदान 2022ला जाहीर केलेलं आहे, त्यावेळेसचा शासन निर्णय आहे. मग हे आजपर्यंत 2024 चालू आहे, आजपर्यंत हे अनुदान जे पात्र शेतकरी आहेत अशा शेतकऱ्यांना मिळायला पाहिजे होतं. पण आणखी बरेच शेतकरी वंचित आहेत, कारण हे मी कमेंट ज्या शेतकऱ्यांचे आलेले आहेत त्यावरून बोलत आहे. बऱ्याच शेतकऱ्यांनी कमेंट केले आहेत की मी रेग्युलर कर्ज भरतो मग मला मिळालं नाही. आणि याच्यातूनच काय होतं की मग ज्या शेतकऱ्यांना रेग्युलर कर्ज भरून असा अनुदानाचा फायदा होत नाही आणि मग असेच शेतकरी हे पुन्हा त्यांना वाटतं की आपल्याला कर्जमाफी तर भेटली नाही, रेग्युलर भरून अनुदानही भेटलं नाही, मग असे शेतकरी हे मुद्दामहून कर्ज भरायला तयार होत नाहीत. मग आपल्याला त्याचा फायदाच होत नाही, मग हे भरायचं कशाला, म्हणून तसेच राहतात. त्यामुळे शासनाने याची दखल घेतली पाहिजे की अशा पात्र शेतकऱ्यांना लवकरात लवकर हे अनुदान दिलं पाहिजे. कारण अनुदान दिलं म्हणजे तो शेतकरी पुन्हा रेग्युलर कर्ज भरतो, पुन्हा उचलतो आणि तो व्यवहारात चांगला राहतो. त्यामुळे त्या शेतकऱ्याचाही फायदा होतो, त्या बँकेचाही अडचण येत नाही वसुलीची, त्या बँकेलाही लवकरात लवकर ही शेतकरीच येऊन स्वतः भरत असल्यामुळे बँकही फायद्यात राहते आणि पुन्हा दुसऱ्या शेतकऱ्यांना बँक द्यायला तयार होते. मात्र जिथं शेतकरीच कर्ज भरत नाहीत मग तिथं बँकाही द्यायला तयार होत नाहीत आणि पीक कर्जासाठी शेतकरी मग बँकेत चक्रा मारत राहतात, बँक लवकर देत नाही. अशा शेतकऱ्यांच्या बऱ्याचशा अडचणी आहेत. अशी ही महत्त्वाची माहिती आहे मित्रांनो. आपल्याला ही माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करा आणि ज्या शेतकऱ्यांना अनुदान मिळालं नाही मिळालं त्यांनी नक्कीच कमेंट करायला विसरू नका. तर भेटूया मित्रांनो अशाच नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.